समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो जियार्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोगी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले तेनिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाक्विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिया आता भारत कमळ परा जास्त पोराजवळ रवलेला माझजवळ राहीना ते बसते हा आता भारत कमळ परा गीताख्यू प्रसंग संवादला श्रीरंग अर्जुने नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। भगवान बुद्धी योग सांगता आहेत
आणि हा बुद्धियोग म्हणजेच काय की कर्मयोग आहे. पळून जाणे म्हणजे संन्यास नाही. कर्म न करणे म्हणजे संन्यास नाही. कर्म न करणं किंवा कर्म सोडून देणं म्हणजे पूर्णता नाही. मग आपलं कर्म करायचंय म्हणजे कशा प्रकारे करायचंय, सुख दुःखे समे कृत्वा, समज राहायचं त्याच्यामध्ये. आणि मग ते आता आपल्याला समजा समजत नाहीये म्हणूनच की तो ज्ञानयोग आहे तो समजत नाही. भगवान कर्म कसं करायचं ते सांगतायत की भगवान सांगतायत की शास्त्राप्रमाणे जेव्हा आपण केलं कर्म की न इह अभिक्रमनाश असती. कोणतंही आम्ही कर्म केलं तेव्हा तिथे नाश नाही. अभिक्रम नाश म्हणजे अभिक्रम म्हणजे काय तर क्रम म्हणजे काय, क्रम म्हणजे चालणे, क्रमणा मार्गक्रमणा आपण जसं म्हणतो तसं इथे अभिक्रम नाश. अभि म्हणजे सर्वतोपरी सगळीकडून कुठल्याही प्रकारे नाश नाहीये. तो म्हणजेच काय की सर्वतोपरी प्रगती आहे, सर्वतोपरी विकास आहे. हा विकास तो सर्वतोपरी विकास म्हणजे की कर्मामध्ये विकास, ज्ञानामध्ये विकास, ध्यानामध्ये विकास, सगळ्या प्रकारे आपला ऐहिक विकास किंवा पारलौकिक विकास, आपल्या ज्या बंधनाची बंधन एक एक आहेत त्या बंधनातून आम्ही निवृत्ती जी होती आहे हळूहळू त्याच्यामध्ये विकास आणि लोकहितामध्ये हा विकास, आपल्या बरोबर समाजाचं पण जे भलं करायचं त्यांचं पण कल्याण करायचं त्याच्यामध्ये पण प्रगती झाली पाहिजे. तर अशा प्रकारे अभिक्रम म्हणले सगळ्या प्रकारे उन्नतीच होते. आणि शिवाय कर्मामध्ये नाश नाहीये. आणि त्यात पुन्हा काय सांगितलं, प्रत्यवायन विद्यते. प्रत्यवायन विद्यते म्हणजे काय, जेव्हा आपण कामना ठेवून कर्म करतो, वेदांमध्ये जसं सांगितलं की अमुक अमुक एक यज्ञ करायचा कशासाठी, स्वर्ग प्राप्तीसाठी, पुत्र प्राप्तीसाठी, काहीतरी कामना ठेवून जेव्हा कर्म केलं जातं तेव्हा ते जसंच्या तसं करावं लागतं, नाही तर मग प्रत्यवाय येतो. समजा काय यज्ञ करत असताना धूर झाला, डोळ्यात सगळा धूर गेला तर देवता काय तर देवता निघून जातात, म्हणजे आपल्याला मिळायच्या ऐवजी शापच मिळू शकतो. काय आपलं सगळं फलित होण्यापेक्षा कुठे एखादा मंत्र चुकला की फल राहिलंच बाजूला, वेगळंच काहीतरी विपरीत मिळू शकेल. म्हणूनच जेव्हा कामना ठेवून आपण करतो तेव्हा प्रत्यवाय असतो तिथे. प्रत्यवाय म्हणजे काय, प्रति अव अय. प्रति म्हणजे उलट, अव म्हणजे खाली, आणि अय अय म्हणजे मिळवणे. मग प्रत्यवाय न विद्यते इथं सांगितलं की तिथे प्रत्यवाय नाहीये, म्हणजे उलटा मार्ग नाहीये तो. म्हणजे आम्ही आता समजा या दिशेने जायचंय तर त्या दिशेने जायचं जे आम्ही उलट जायला लागू असं होत नाही. आणि ज्या विकासाच्या दृष्टीने जातोय आपण दिशेने तर त्याची अवनती होत नाही, खालच्या मार्गाने जात नाही, त्याला खालच्या पातळीवर तो येत नाही, इमोशन होत नाही त्याच, त्याला काय मिळते, गतीच मिळते. प्रत्यवाय न विद्यते. तसं आपलं नित्य कर्म जे आहे की त्याला फल नाहीये, काही पुण्य पाप वगैरे काही मिळत नाही. जसं रोजची पूजा आहे, रोजचं स्नान आहे, हे नित्य कर्म आहे, त्या नित्य कर्माला काही मिळत नाही, पण त्याचा प्रत्यवाय मात्र येत असतो. तर ते केलं नाही तर प्रत्यवाय आहे. तर पण इथे जेव्हा आम्ही धर्माचं कर्म करतो तेव्हा म्हणजे त्याचा नाश नाही आणि त्याला प्रत्यवाय पण नाहीये. उलट काय होतं, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया.
थोडं जरी आपण ते केलं म्हणजेच काय निष्कामपणे पूर्ण प्रेमाने जेव्हा आम्ही करतो तेव्हा तिथे उलट आपला रक्षण होतं. जसं समजा एखादं लहान मूल असतं आणि ते आपल्याला छान काय ग्लासमध्ये सरबत आणून देतं आणि ते आणत असताना छान आपण आता कुठे बाहेर जायच्या तयारीने आहोत आणि नवीन कपडे वगैरे घातलेत आणि ते सरबत आणून देतात पाडतो तर नेमकं सगळं अंगावर सांडतं ग्लास फुटतो. मग काय होतं बरं त्या बाळाला आम्ही काय करतो अरे अरे तुला तर लागलं नाही ना जर तुझं काही हे झालं नाही ना की खरं म्हणजे तिथे नाश झालाय कर्म बिघडलं पण त्या ते छोटं बाळ आहे आपलं इतकं प्रेम आहे आणि त्यांनी त्या प्रेमाने आणलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचा राग येत नाही किंवा त्याच्यावर आपण डाफरत नाही उलट त्यालाच आपण काय म्हणतो की अरे तुला लागलं तर नाही ना तुला चटका तर बसला नाही ना मग म्हणजे चुकीचं झालं काही चूक झाली तरी पण आम्ही त्याला उलट अरे तुला काही मदत हवी आहे का तुला काही हवंय का हे उलट होत पण तेच जर एखादा नोकर जो त्याचे पैसे घेतो मोजून मापून एवढं काम केलंय मला एवढं मिळालं पाहिजे असं जेव्हा करतो आणि तेव्हा त्याच्याकडून जर अशी चूक झाली की आम्ही काय करतो तुझा पगार काढून घेणार ते नुकसान भरपाई करून द्यावी लागेल एवढं एवढं हे करावं लागेल आणि शिवाय त्याला लखोली शिव्यांची मिळते ती वेगळी तर जेव्हा कामना ठेवून आम्ही कर्म करतो तेव्हा मग हे सगळं होत असत पण जेव्हा प्रेमाने निष्कामपणे परमेश्वराची पूजा समजून आम्ही हे कर्म करू तेव्हा मग तिथे प्रत्यवाय नाही त्या कर्माचा नाश नाही उलट रायत महत्व भयात म्हटलेलं आहे आणि मग तेच आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे कसं करायचं ते सांगितलं की पैकी म्हणले जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे परी जैतेसी उरीजे जसा लढत असताना सगळं वज्र कवच घालून आपण लढतो चिलखत घालून जेव्हा लढलं म्हणजे त्याच्याशी तादात्म्य पावायचं नाही कर्तृत्व भाव त्याच्यामध्ये ठेवायचं नाही फळाची अपेक्षा ठेवायची नाही मग सगळं मग काय होतं की सगळं पुण्य आम्हाला मिळतं आणि मग हे काय इथे काय विचार आहे संपूर्ण ही बुद्धी आहे सगळं बुद्धी आता येईल तिलाच आपण काय म्हणलंय व्यवसायात्मिका बुद्धी जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेष ही नाशे ही विवेक जो आहे तो आपल्यामध्ये आला पाहिजे आणि मग अशा ही बुद्धी किती आहे म्हणले एकच बुद्धी आहे एक बुद्धी म्हणजे काय आहे ती आपण तोच विषय बघत होतो व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिना व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन हे गुरुनंदन गुरुपुत्र गुरुकुलातला कुरुवंशाचा गुरुवंशाला आनंद देणारा कौरव जे आहेत ते सगळे त्रास देत आहेत पण हा गुरुनंदन आहे अर्जुन हे गुरुनंदन ही व्यवसायात्मक ही एकही खरं म्हणजे बुद्धी एकच आहे आणि तिलाच व्यवसायात्मिका म्हणजे जिथे निश्चय आहे आणि जिथे निश्चय नाही तिथे काय बहुशाखा नक्की मी काय करायचंय कुठे हे घेऊ का हे घेऊ इथे जाऊ का तिथे जाऊ कोणाकडे जायचं एक माणूस होता अखंडानंदजी वगैरे काय काय त्याला पुत्रप्राप्ती पाहिजे होती इच्छा होती पुत्र व्हावा म्हणून आणि मग साधूंकडे जायचं ह्या साधू बाबाकडे त्या साधू
असे 5-6 जणांकडे गेला आणि मग त्याला आता पुत्र तर झाला, ची कृपा काय व्यवसाय म्हणजे काय बरं? व्यवसाय म्हणजे की व्यवसायामध्ये व्यापारामध्ये बुद्धी असणं म्हणजे ती व्यवसायात का नाहीये. मग तिथे व्यापारामध्ये बुद्धी आहे आमची, पण जीवनामध्ये निश्चय नाहीये. व्यवसायात निश्चय आहे, पण जीवनात निश्चय होत नाही. ती व्यवसायात्मिका बुद्धी नाही तर जिथे एकच निश्चय आहे, सत्याचा निश्चय. मग जी बुद्धी म्हणजे त्या आत्मतत्व जे आहे ते सत्य ते ती खरी बुद्धी आहे. निश्चय या शब्दाचा अर्थ काय होतो की चयन म्हणलं ना, चयन म्हणजे काय निवडायचं. चहा असतो ना, चाय चाय म्हणजे काय करतात, ती चहाची पानं ती फुडतात आणि मग ती निवडतात, बारीक वेगळी छोटी वेगळी आणि काय जे स्ट्रॉंग आणि काय कमी जास्त, म्हणजे त्याचं पूर्ण चयन केलं जातं. आपण म्हणून उकळतो आणि गाळतो अगदी चहा असा, त्याचा निचोड होतो, त्याचं सार घेतलं जातं, त्यातलं जे अर्क जो घेतला निश्चय. मग जे सत्य आहे त्याचा एकच आहे ती अशी बुद्धी. म्हणूनच भगवान बुद्धीला फार महत्व देतात. भगवान म्हणजे आमच्या उपनिषदामध्ये काय सांगितलं की बुद्धिम तु सारथिम विद्धी. बुद्धी म्हणजे या शरीर रूपी रथाची सारथी आहे. आणि अर्जुनाचा सारथी कोण होता बरं? श्रीकृष्ण भगवान स्वतः सारथी आहेत. मग उपनिषदामध्ये बुद्धिम तु सारथी म्हटलं की सारथी बुद्धी आहे आणि अर्जुनाची बुद्धी म्हणजे सारथी कोण आहे? भगवान आहेत स्वयं. म्हणून ती व्यवसायात्मक बुद्धी एकच बुद्धी आहे. सत्याचा निश्चय, ते आत्मतत्व जे आहे ते म्हणजेच खरी ती व्यवसायात्मिका बुद्धी. हे एकच आहे. आणि जिथे अनेक फाटे आहेत, निश्चय जिथे नाही, या संसारामध्ये अनेक 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 आहे. विषय वेगळे बदलतायत रोज, काल वेगळा, देश वेगळं आणि काय वस्तू वेगळी आणि मग माझं तुझं आणि किती अनंत अनंत शाखा त्याला आहेत. ही अव्यवसायी बुद्धी. आणि जेव्हा अव्यवसायी बुद्धी जिथे निश्चय नाही, अस्थिरता चंचलता आहे, सगळी पाचही इंद्रिय वेगवेगळ्या विषयांमध्ये अडकली असतील तर ती बुद्धी अव्यवसायी. आणि त्याच्यामुळे काय होतं, सगळंच बिघडून जात की तिथे सगळा पक्षपात व्हायला जातो. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे एकच जे आहे, जे सत्य आहे, जे शुद्ध चैतन्य आहे, ते म्हणजे ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे. सत्याचा पक्ष घेणारी जी बुद्धी, ती सत्पक्षपाती बुद्धी व्यवसायात्मिका म्हणते. तर तिचा मग कधीही सत्य जे काय आहे, एक आहे म्हणजे काय आहे तर ते सत्य एकच आहे आणि ते अबाधित आहे. कुठल्याही काळामध्ये ते नाश होत नाही त्याचा. आणि ती एकच वस्तू म्हणजे ते सत्य म्हणजे ब्रह्म आहे. ब्रह्मच एक असू शकतं, अनेक असू शकत नाही. ते जे आहे असा त्याच्यामधला जो निश्चय, ते म्हणजे व्यवसाय. खरा निश्चय जो आहे सत्याचा निश्चय, त्याच्यामध्ये परब्रह्मच एक सत्य आहे. हा निश्चय म्हणजे खरा व्यवसायात्मिका बुद्धी. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणीच जी बुद्धी स्थिर आहे. शाखा म्हणजे काय, खरोखर आता समजा मी पूर्वेकडे गेले तरी पण मला ईश्वर भेटेल, अजून उत्तरेकडे गेले तरी पण मला ईश्वर भेटेल, पश्चिमेकडे गेले तरी मिळेल आणि दक्षिणेकडेही मिळेल. वर पाहिलं तरी पण ईश्वर आहे, खाली पाहिलं तरी ईश्वर आहे, जिभेच्या टोकावर ईश्वर आहे, नाकामध्ये आहे, डोळ्यांमध्ये रूपाच्या रूपाने आहे.
कुठेही पाहिला तरी ईश्वर आहे. आत आहे, बाहेर आहे. माझ्या हृदयामध्ये पण ईश्वर आहे. तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये पण ईश्वर आहे. सगळीकडे आहे. अनाहतामध्ये आहे, सहस्रामध्ये आहे, मूलबंधामध्ये आहे. कुठे नाहीये बरं ईश्वर. ज्ञान मार्गाने पण तोच भेटतो, भक्ती मार्गाने पण तोच भेटतो, कर्म मार्गाने पण तोच भेटतो. ईश्वर कुठे नाहीये, ईश्वरच सगळीकडे व्यापलेला आहे. तो जेव्हा हे देश काल हे सगळं सापेक्ष आहे, पण त्या सगळ्यामध्ये तो ईश्वर त्याच्या पलीकडे आहे. तिथं देश नाही, काल नाही, वस्तू नाही, तिथे ह्या बहुशाखा नाहीच आहेत मुळी. तर केवळ सर्व ब्रह्ममय असं आहे. ही निश्चयात्मिका व्यवसायात्मिका बुद्धी आहे, अशी बुद्धी. तेच पण जेव्हा संसाराकडे आपण नामरूपाकडे बघितलं की मग सगळं अनेक आणि भिन्न भिन्न सगळं आम्हाला दिसतं. दगड वेगळा, माती वेगळी, मग वायू वेगळा, पाणी वेगळा, अग्नी वेगळं. त्या सगळ्यामध्ये एकच तत्व आहे. ती जी आहे ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे. आणि मग त्याच्या आम्ही काय होतं म्हणलंय की ज्ञानेश्वर माऊली कसा त्याचा करतात आपण की जैसी दीप कळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगट तैसी सद्बुद्धी ते हे थेकुटी म्हणू नये. आता जेव्हा माझी बुद्धी आपण म्हणतो तर मग ती बुद्धी म्हणजे एवढीशी एवढ्या डोक्यामध्ये असलेली असं नाहीये ना. ते एकच तत्व आहे खरं. आणि त्याला मग सुंदरपणे दृष्टांत दिला की दीपकळिका, दिव्याची ज्योत छोटीशी कळी दिसते त्याच्यामध्ये, पण ती जरी आकार तिचा लहान असला, छोटा असला, पण तरी सुद्धा तिला म्हणले धाकुटी म्हणू नका. छोटी नाहीये. सगळं जग जाळण्याची ताकद आहे. ते अग्नी तत्व आहे. अग्नी तत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर ते किती मोठे, ते एकच आहे. अग्नी तत्व हे एकच आहे. ती जरी छोटी असली तरी सुद्धा बहु तेजा ते प्रगट, ती तेजस्वी आहे. ती खूप प्रकाश आहे तिच्यामध्ये, तसा प्रकाश देते. तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. तशी जेव्हा ही माझी बुद्धी जेव्हा घासून 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 ती अशी तेजस्वी बनते, सद्बुद्धी बनते, त्याच्यातलं सगळं हिणकस जे आहे ते निघून जातं. शुद्ध बुद्धी जी आहे त्याच्यामध्ये पूर्ण आत्मप्रकाशच प्रकट होत असतो. आणि त्यामुळे त्याला थेकुटी म्हणू नये. म्हणजे ती अल्प आहे, ती थोडी आहे असं म्हणत नाही. हे इतकं सुंदर सांगितलं की आम्हाला वाटतं की एक मुलगा होता आणि तो आपली बुद्धी वापरायचाच नाही. होता हुशार, पण तो वापरायचा. अरे तुझं डोकं का नाही वापरत तू, थोडस चालव. नाही म्हणले अजून 70 वर्षापर्यंत जगायचंय, तोपर्यंत नाही तर ती कमी होऊन जाईल ना. मग अशी थोडी आहे का. ती म्हणलं की ती सद्बुद्धी आत्मप्रकाश त्याच्यामध्ये देणारी अशी ती बुद्धी आहे, तिला अल्प म्हणता येत नाही. म्हणते पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. नाही एकदम आपल्याला काय केलंय, डोस पाजलाय. जीवनामध्ये काय करायचंय, व्यवसाय नाही करायचा, व्यापार नाही करायचाय. म्हणले पार्था बहुती परी अपेक्षिजे विचार शूरी. तुझ्यासारखे असे मी युद्ध करणार नाही, रडत बसायचं नाही. म्हणले की जे शूर आहेत, जे विचारी आहेत, श्रेष्ठ असे समाजातले जे पुरुष आहेत, पुरुष म्हणजे श्रेष्ठ मंडळी जी आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, जे दुर्लभ चराचरी तत्वासना, हे जे असं दुर्लभ जे आहे, अशी ही सद्बुद्धी, ही व्यवसायात्मिका बुद्धी प्राप्त करायची आहे.
ही याची आवश्यकता आहे म्हणते, कारण ती अतिशय दुर्लभ आहे. जे अतिशय दुर्लभ आहे तेच प्राप्त करायचं आहे. जेव्हा नचिकेत यमराजाने सांगितलं की अरे हे म्हटले देवांना सुद्धा शक्य नाहीये, देव सुद्धा देवांना पण अवघड आहे. म्हणले मग तर उलट मला तेच पाहिजे, देवांना पण जे शक्य नाही मग ते मला मिळालं तर मला तेच हवंय, दुर्लभातलं दुर्लभ असं मला हवं आहे म्हणते. म्हणजे विचारशूरी, इतका तो 9 वर्षाचा आहे पण त्यांनी ते मागितलं. आणि का सारिखा बघू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे. हा दगड काय भरपूर असतात, रस्त्यावर पडलेलीच असतात. दगड गोळा करणे, दगड साठवायची त्याला काय विशेष नाही, पण परीस जो आहे तो सापडणं शक्य नाहीये. तशीच ही सद्बुद्धी आहे, व्यवसायात्मिका निश्चयात्मिका बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. ते कशामुळे होऊ शकते म्हणले, दैव गुणे अमृताचा लेश, दैव गुणे. तसा अमृताचा कण किंवा काय थेंब जो आहे कुणालाही नाही मिळत. ते ज्याच्या प्रारब्धामध्ये किंवा त्याचं नशीब आहे, दैवाधीन ते आहे, माझ्याही हातात नाही, फार दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुषसम. इथे आता जसं परीस म्हणलं, अमृत म्हणलं, पण जेव्हा गुरुची महती गायली समर्थांनी किंवा भागवतामध्ये भागवताची भगवंताची प्राप्ती जी आहे किंवा भागवत जी कथा आहे तिची महती गाताना हे अमृत परीस वगैरे त्याला तुच्छ मानलं. देवता सगळे ह्या कथेला आले आणि अमृत घेऊन आले, म्हणजे कथा अमृत आम्हाला द्या आणि त्याच्या बदल्यामध्ये हे अमृत घ्या. हे असलं घाट्याचा सौदा नाही करणार म्हणले. कुठलं काच कुठे आणि तो हिरा कुठे, घेऊन जा परत, तुम्हाला नाही मिळणार म्हणले कथा अमृत. नाही, इतकं दुर्लभ आणि इतकं ते अलभ्य असं आहे, अशी ती बुद्धी आहे. आणि मग ती शूर विचारी, किती सुंदर सांगितलं ना, त्या विचार करण्यामधली शूरता आहे. शूर विचारी शक्ती म्हणते, चारी शूरी, ते श्रेष्ठ विचारी पुरुष आहेत, त्यांनी हे केलं पाहिजे. अशी जी दुर्लभ बुद्धी आहे, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी ये परमात्माची अवती, जैसा गंगेसी उदती निरंतर. मग ही सद्बुद्धी काय, एकेह म्हणलं की एकच आहे. मग एक आहे म्हणजे काय, काय होतं, बहुशाखा नाहीये. जशी गंगा जी आहे ती गंगा समुद्राला, जैसी गंगेसी उदती निरंतर, ती गंगा जी आहे तिचा प्रवाह जो आहे तो समुद्राकडेच जात असतो. तसा ही व्यवसायात्मिका बुद्धी, शुद्ध बुद्धी जी आहे तिचा प्रवाह हा त्या परमात्म्याकडेच असतो. परमात्मा तत्वामध्येच ती जाऊन मिळते. तिचं दुसरीकडे कुठेही तिला आवडत नाही, इतर विषय तिला आवडत नाही, संसारामध्ये ती जात नाही. अशी ही दुर्लभ अशी बुद्धी, आणि ती किती आहे, एकच आहे म्हणजे. अशी तैसा ईश्वरा वाचुनी काही ये आणिक लहाणे नाही, ते एकची बुद्धी पाही अज्ञाची निश्चयात्मिका, फक्त मेरे तो गिरीधर गोपाल उसरवण. जरी आम्ही वेगवेगळ्या वेशामध्ये, देशामध्ये, प्रारब्धामध्ये असलो तरी सुद्धा परमेश्वरच हा सर्व व्याप्त आहे. कुठलाही मार्ग असला तरी सुद्धा तिथंच आम्ही पोचणार आहोत. तशी ईश्वरा वाचुनी आणिक लहाणे नाही,
ईश्वरा वाचून दुसरं काही नाहीये, तेच एक आहे, अशी जी बुद्धी आहे ती बुद्धी म्हणली, ती तिला एकबुद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे मग ती जी बहुशाखा असलेली बुद्धी म्हणले येरी ते दुर्मती. एरवी म्हटले म्हणजे समजा आम्ही या व्यावहारिक जगामध्ये फार स्मार्ट स्मार्ट असतो ना, पैसा कसा बनवायचा आणि काय फसवायचं कसं किंवा काय वाढवायचं कसं खूप विचार आम्ही करतो. पण ती म्हणली येरी ते दुर्मती. ती दुर्मती म्हणलंय जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकी. खर तर ती दुर्मती आहे जी आम्हाला अडकवते, बंधनात टाकते, जे मर्यादित आहे, जे दुःख योनी आहे, दुःखच मिळत असतं ज्याच्यामुळे, तशी ती बुद्धी आहे ती म्हणले दुर्मती आणि बहुधा असे विकारती. हे अविवेकच सगळा आहे. निरंतर रमती अविवेकिया, इथे सगळा अविवेकच आहे आणि विषयासक्त आहे. म्हणून तिथं काय मिळतं, स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. येणे जाणे स्वर्गातून नरकामध्ये, नरकातून आणखीन काय मृत्यू लोकामध्ये, हे तिथे सगळा चालतं. पण आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. जे आत्मसुख आहे, मोक्ष सुख आहे, ते मात्र भोगायला त्यांना मिळत नाही. म्हणून बुद्धी काय केली पाहिजे, व्यवसायात्मिका करायची आहे. सगळं जे आहे ते परमेश्वरासाठी करायचं आहे. आता अर्जुन जो आहे तो तसा वेदाधिष्ठित सगळं वेद शिकलेला आहे, थोडासा कर्मकांडी आहे ना, शकून अपशकून आणि काय काय सगळ्या ह्याच्यामध्ये, मग आज काय सोमवार, उद्या अमुक, हे काय करायचं वगैरे सगळं वेदांमध्ये कर्म जो ते सांगितलेलं आहे. पण आता इथे भगवान त्या वेदांचं खंडन करतायत, वेदांवर टीका करतायत. पण याचा अर्थ असा नाही की वेद चुकीचे आहेत, हे नाहीये. पण कर्मकांड नाही करायचे, कर्मयोग करायचा आहे, कर्मकांडात अडकायचं नाहीये, हे त्यांना सांगायचं आहे. वेद हे कशासाठी आहेत, बाळबोध आहे ना, काय करायचं आणि काय नाही करायचं, हे करा हे करू नका. सुरुवातीला तेच आहे. पण तेच धरून आम्ही शेवटपर्यंत राहिलो तर नाही चालणार आहे. कुठेतरी पुढे जायचं आहे ना आपल्याला. म्हणजे ती बांबू उडी घेताना बांबूचा आधार घेऊन त्याचा टेकू धरायचा आणि उंच जायचं, आणि उंच गेल्यानंतर पलीकडे जेव्हा जायचंय तो बांबू सोडून द्यावा लागतो, नाहीतर तिथेच अडखळू आम्ही, तिथेच पडू. म्हणूनच भगवान काय सांगतायत, फार छान उपदेश करतात भगवान, की हळूहळू कर्मातून आपल्याला नैष्कर्म्य स्थितीकडे कसं जायचं आहे. डायरेक्ट कर्म सोडून देणं नाही, तसं नाही करायचं. भगवान म्हणतायत की तुझं कर्म जे आहे, तुझा धर्म जो आहे तो तू कर, आणि त्याच्यामध्ये तुला काहीही प्रत्यवाय येणार नाहीये, तुझा त्या कर्माचा तुझ्या नाश होणार नाहीये. पण अशा प्रकारे कर्म करायचं की व्यवसायात्मक बुद्धी झाली पाहिजे, शुद्ध बुद्धी, सद्बुद्धी झाली पाहिजे. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपराः जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति
भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. काय म्हणलं? यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ति अविपश्चितः. हे जे पुष्पितां वाचं, पुष्पिता वाचा म्हणजे अगदी फुलारे गोड 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 अगदी बोलणारे, त्या असे जे कोण बोलतात असे अविपश्चित, जे अविवेकी लोक आहेत, ते जे वेदाचा वेदवादरथा वेदाचा अर्थ ज्यांनी केलाय, म्हणजे त्याला काय म्हणायचे ना, तथाकथित विद्वान असे जे आहेत, वेदांचा अर्थ त्याच्यामध्ये पटू असणारे, एक्सपर्ट असे जे आहेत, ते काय करतात की वेदवादरथा, तिथे म्हणले की त्या वेदामध्ये काय सांगितलंय, कर्म करायला सांगितलं आणि त्या कर्मामधून फळ सांगितलंय, त्याच्यामुळे स्वर्गप्राप्ती होईल आणि काय पुत्रप्राप्ती वगैरे जे सांगितलंय. मग वेदात सांगितलेल्या ह्या कर्माच्या विषय सुखरूप जे जी गोडी आहे, विषय सुखरूप फळ जे आहे, त्याच्याकडेच त्यांचं लक्ष आहे फक्त. आणि हे बस, म्हणजे कर्म करायचं आणि त्या कर्मातून तुम्हाला हे गोड फळ मिळेल, याच्याशिवाय दुसरं काही नाही, असं कोण म्हणतात? अविपश्चित, अविवेकी लोक आहेत ते म्हणतात. म्हणजे वेदांमध्ये कर्मकांड जे सांगितलंय, कुठला जी कामना आहे, काय काय त्या कामना पूर्ण करण्यासाठी कुठलं कर्म करायचं, हा यज्ञ, हा याग आणि काय काय ते करायचं असं सांगितलं. ते सगळं त्यांना भगवान काय म्हणतात, असे ते म्हणले ते अविवेकी लोक आहेत, अविपश्चित आहेत म्हणते. आणि मग काय ते करतात खरं म्हणजे तिथे काय, कामात मान, जे कामना जी आहे, विषय सुखाची वासना करणारे जे आहे, मग विषय सुखाची वासना जेव्हा असते, तेव्हा काय होतं की तेव्हा त्या, आता आपण जसं म्हंटल, आपण म्हणजे आता स्वर्गपराहा, स्वर्ग, स्वर्गाची इच्छा, स्वर्गाधिक वगैरे सुखाची ती इच्छा ते करतात. आणि जन्म कर्म फलप्रदा, पुन्हा पुन्हा हा जन्म मला मिळावा, अशा प्रकारे हे जन्म कर्म, हा जन्म मिळावा, तो जन्म मिळावा, असं फळ याच्यामधली जी क्रियाकर्म आहेत, ते क्रियाकर्म त्याच्यामध्येच ते, म्हणजे स्वर्ग आणि इतर सगळ्या कामना आमच्या पूर्ण व्हाव्यात, याच्यासाठीच ते कर्म करत असतात. आणि भोगैश्वर्य प्रसक्तानां, भोग ऐश्वर्य याच्यामध्येच जे आसक्त आहेत, मन त्यांचं त्याच्यामध्ये जे आसक्त झालेलं आहे, आणि मग तेव्हा काय होतं, व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते, त्याच्यामुळे अविवेक येतो, आणि मग अशी ही बुद्धी जी आहे ती समाधौ न विधीयते, परमेश्वराच्या ठिकाणी ती बुद्धी स्थिर होत नाही, हे भगवान. मग ती पुष्पितां वाच म्हणजे काय बरं,
पुष्पिता वाणी खरं म्हणजे वेद हे तर आपल्या धर्माचं मूळ सांगितलेलं आहे. वेद म्हणजे साक्षात सरस्वती आहे. पण त्या सरस्वतीला इथे सरस्वती जी आहे ना ती सरस्वती पुष्पिता नाहीये. संस्कृत मध्ये पुष्पिता याचा अर्थ काय आहे ना की जे भोगण्यास योग्य नाही ते पुष्पिता म्हणतात त्याला. म्हणजे काय की जशी रजोवती रजधर्मवती स्त्री आहे, रजस्वला स्त्री भोगण्यास योग्य नाही असं. तर अशा असं जे पुष्पिता असं म्हटलंय ते तिथे खरं म्हणजे भोग खरा नाहीच आहे, तिथं सगळं दुःख आहे. म्हणूनच भगवान सरळ सरळ त्यांना नुसते वाणीचे फुलोरे आहेत ते गोड 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 बोलताय, वरवर छान दिसतं सगळं. अरे एवढे पैसे, मग एवढे पैसे दिले की तुम्हाला काय स्वर्ग मिळेल, काय फ्री फ्री फ्री, 2 घेतले की 1 त्याच्यावर फ्री, आणि मग आम्ही ते पास तुटून पडतो. तसंच वेदामध्ये सुद्धा खरं मग ह्याच काय आहे ना की वेदामध्ये सुद्धा हे सांगितलंय की तुम्ही असं कर्म केलं की मग तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. मग स्वर्गामध्ये सगळं काय अप्सरा, गंधर्व आणि काय अमृत, नृत्य, हे मग हे सगळं का बरं सांगितलं? तर कारण मनुष्य जो आहे तो धर्माकडे वळावा, परमेश्वराकडे वळावा. जसं लहान मुलाला त्या शाळेत जाण्याची गोडी व्हावी, अभ्यास करण्याची गोडी लागावी म्हणून जसं आई बाबा किंवा ते शिक्षक जे सांगत आहे ना तुला चॉकलेट देईन मी, चला एवढं एवढं करा अभ्यास, एवढ्या 10 वळी लिहिल्या की मग तुम्हाला खेळायला पाठवीन, अमुक करेन. पण ते खरं कशा करता आहे, त्या खेळण्याकरता किंवा ते चॉकलेट करता शिकायचं नाहीये. ज्ञान हे वेगळंच आहे, त्याचं फळ वेगळंच आहे. पण तरी सुद्धा सुरुवातीला ही प्रलोभन दाखवली जातात. पण जो अविवेकी पुरुष आहे तो त्याच्यामध्येच अडकतो. आणि म्हणून भगवान जाग करतायत इथे की हे अविवेकी असं म्हणतात. ही पुष्पिता वाणी आहे नुसती, फुलोरेत नुसते हे गोड 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 वरवर नुसतंय, त्याच्यातून काही खराब होऊ नाहीच आहे तिथं काही. असा जे आहे म्हणते ही दिसायला फक्त सगळं फार छान आहे, वरती पॅकेज सगळं चांगलंय पण आतमध्ये सगळं खोकलंय. तिथं मुक्ती नाहीये. कर्मफल कर्माचं फळ हे मुक्ती कधीच असू शकत नाही. स्वर्ग वगैरे ज्याच्यामध्ये आहे. म्हणून स्वर्ग आणि पुष्पिता वाणी म्हणजे अनेक प्रकारची वाणी आहे. अविपश्चित कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी. कोणी ना आता आपण ते गुगल किंवा काय युट्यूब लावलं की बाप रे बाप किती मिळतं काय काय. मग तुम्ही हे करून बघा, मग रात्री झोपताना हे श्लोक ऐका, अमुक करा, तमुक, अनेक प्रकार सगळे. कोणी म्हणलं की तो परमेश्वर असा आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, मुक्त आहे, आणखी वेगळं त्यांनी दुसरा वेगळा अर्थ काढला. वेदांचे एकाच वेदाचे अर्थ किती वेगळे वेगळे सांगितले बरं. वेद वादरता म्हटलं त्याला. वादरता म्हणजे काय की जितके विद्वान तितकी मत, वेगळं वेगळं प्रत्येकाचं वेगळं मत. एक वाक्य असतं पण तो प्रत्येक विद्वान वेगळा अर्थ त्याचा सांगतो. आम्ही हे मानतो, आम्ही हे मानत नाही, सगळं वेगळं वेगळं. म्हणून भगवान सांगतात की हे सगळं अविपश्चित म्हणतात. ही सगळी नुसते फुलोरे शब्दांचे, त्याच्यामध्ये जाऊ नकोस. कामात्मान जी की ज्यांचा आत्माच ज्यांचा म्हणजे त्याचा अंतःकरणच नुसतं काममयच झालेला आहे, कामनांनी भरलेला आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते कामात्मान आहे. स्वर्गपरा म्हणजे जीवनामध्ये स्वर्ग प्राप्ती हाच सर्वश्रेष्ठ ध्येय. पण खरं नाहीये ना. स्वर्ग म्हणजे काय आहे, अमेरिका म्हणजेच सगळं झालं का?
तिथे कुठे काय जीवन आहे, तिथे गेल्यावर कळतं काय आहे. स्वर्ग पण तसाच आहे, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम मिशन. काही अमुक एक कर्म केलं, अमुक एक एवढं दान केलं, पुण्य केलं की तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती मिळते, सगळी भौतिक सुख मिळतात तिथे. पण स्वर्ग म्हणजे परमतत्व नाही. पण जे असे विपश्चित आहेत ते काय म्हणतात, ते कामात्मान आहे, कामनामय त्यांचं अंतःकरण झालेलं आहे, आत्माच त्यांचा काममय झालेला आहे. स्वर्ग म्हणजे ते परम, त्याला त्याच्यापेक्षा वेगळं आणखीन काही नाही असं मानतात. आणि जन्मकर्म फलप्रदान, खरं म्हणजे इथे जे या जगामध्ये जे आहे, जे दृश्य आहे त्याच्यामध्येच त्यांचं लक्ष लागलेलं आहे. जन्म, मग काय ह्याच्यामधल्या कुठल्या तरी योजना करायच्या, मग कर्माचं फल आणि अनेक अनेक प्रकारच्या क्रिया, मग काय ऐश्वर्य वगैरे, कुठली गती, काय स्टँडर्ड, अमुक तमुक, याच्यामध्ये जे लागलेले आहेत ते सगळे अविपश्चित आहेत. ते म्हणजे भोगैश्वर्य प्रसक्तानाम, ह्या भोगैश्वर्य, भोग ऐश्वर्य म्हणजे इथे आता या जीवनामध्ये आणि नंतर पण परलोकात गेल्यावर पण काय पाहिजे आम्हाला, भोग ऐश्वर्य पाहिजे, अशीच त्यांची बुद्धी त्याच्यामध्येच अडकली आहे, त्याच्यामध्येच बुद्धी आहे झालेली आहे. हे काय आहे ते म्हणले, तया अपहृत चेतसा, अविपश्चित अपहृत चेतस म्हणजे काय, अविपश्चित कसे झाले, सगळं ज्ञान आहे पण शहाणपण नाहीये तिथे. त्यांचं चेतस जे आहे ते चित्त हरवलंय, अपहृत, किडनॅप झालेलं आहे, कोणीतरी चोरून नेलेलं आहे, त्यांची बुद्धी मेली तरी म्हणजे अपहृत चेतसा. मन जर भलतीकडेच कुठेतरी ना, कामात्मना स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम, मनामध्ये सतत हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आजचं जग म्हणजे हे सगळे तिन्ही श्लोक म्हणजे आजच्या जगाचं उदाहरण. कुठे धावताय आपण सगळे, प्रत्येक जण एवढे पैसे कमवायचे, एवढं करायचं, याच्यामध्ये आपण सगळे अडकलो आहोत आणि भोगामध्ये लागलेलो आहोत. ऐश्वर्य, सगळं भौतिक ऐश्वर्य मिळवण्याच्या मागे लागलेलं आहे. ते म्हणजे काय आहे की आमचं मन आम्ही हरवूनच बसलो. आणि मग अशा वेळेला ती बुद्धी एकाग्र कशी होईल, निश्चय कसा होईल, तिथे व्यवसायात्मिका बुद्धी कशी होईल आणि तिथे परमेश्वर प्राप्ती कशी होईल. मग व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयत, इथे समाधी मिळत नाही म्हटले, बुद्धी समाप्त होऊन जाते. आता कसं आहे ना की स्वर्गामध्ये गेलो आणि मग काय होतं की स्वर्गामध्ये मग अमृत पाहिजे, मग ती अमृत ती अप्सरा घेऊन येते. मग ते अप्सरा पाहिजे की अमृत पाहिजे, दोन्ही पाहिजे, अमृत पण पाहिजे, अप्सरा पण पाहिजे. आणि मग ती अप्सरा मिळवण्यासाठी मग मग काय झालं, व्यवसायात्मिका बुद्धी कुठे राहिली, अनेक बुद्धी होऊन जातात, बहुशाखा होऊन जातात, हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. निश्चयात्मिका बुद्धी मुळी प्राप्तच होत नाही, एकाग्रता मिळतच नाही. जसे पुराणांमध्ये असू दे, राक्षसांना भुलवण्यासाठी भगवान असं सुंदर स्त्रीचं रूप घेतात किंवा कामदेव असे त्यांना टाळवतात. बस विसरूनच जातात, सगळं आपलं काम विसरतात, कशासाठी आलो होतो. आणि मग बरोबर भगवान बरोबर ते त्यांच्या या विकनेसचा फायदा घेत असतो. आणि मग किंवा आत्ताच्या पण हिंदी फिल्म मध्ये वगैरे दाखवतात ना, मोठे मोठे हॉटेल असतात आणि मग ती छोटे छोटे कपडे घालून ती मुलगी अशी छान नटून
लाली लावून येते, बास बुरळून जातो आणि मग बरोबर जे काही काम करायचंय ते करून टाकतात आणि त्यात पुन्हा त्याला छानपैकी अमृत पाजतात, मदिरा, मग तर झालंच काम. मग कुठली समाधी, कुठल्या भलतीच समाधी लागते ती, हे काय घे, कुठली समाधी आहे काय माहित. एक असते समाधी, एक असते उपाधी, एक असते व्याधी, एक असते आधी. मग हे सगळं मिळतं, व्याधी आधी उपाधी वगैरे, हे सगळं काय आहे, हे उपाधीच आहे. पण त्या आत्मतत्वामध्ये मात्र न समाधी आहे, न उपाधी आहे, न आधी आहे, न व्याधी आहे. शरीराला व्याधी होत असते, मनाला जो मनाचा रोग जो आहे, मनाचा ताप जो आहे, त्याला आधी म्हणतात. आणि शरीर आणि मन हे आपली उपाधी आहे, ते उपाधीच हे सगळे अवस्था आहेत. ती उपाधीला समाधी मिळत असते, पण ते समाधीच्या पलीकडे ते आत्मतत्व आहे. तिथे त्या सत्ता जी आहे, तिथे हे काहीच नाहीये, उपाधी नाहीये, काही नाहीये. जसं उपाधी म्हणजे काय बरं, उपाधी त्याचा स्फटिक असतो, ते स्फटिकाला कुठला रंग आहे बरं, स्फटिकाला रंगच नाहीये, पण ते काय पिवळ्या कापडावर ठेवलं तर तो पिवळा दिसतो. तर पिवळा रंग त्याचा नाहीच आहे, ती त्याची उपाधी झाली. पिवळं स्फटिक आम्ही म्हटलं, निळं स्फटिक म्हटलं, तर जशा त्या कापडावर ठेवलेला आहे, किंवा दुसरं काय म्हणू आपण, नेहमीच उदाहरण रज्जू सर्प, त्या दोरीवर जो साप दिसला, ती साप जी आहे ती उपाधी आहे, लटकी आहे, ती असत आहे, मिथ्या आहे. इथे सगळं हे वर खाली होत असत, पण खरा जो निश्चय, सत्ता जी आपण बघितली, व्यवसायात्मिका बुद्धी, ती जी सद्बुद्धी आहे, सत्पक्षपाती जी बुद्धी आहे, त्या ते ब्रह्म जे आहे तेच फक्त सत्य आहे. सत्य म्हणजे जे कधीही विनाश पावत नाही, जे कधीही बदलत नाही, ते जे आहे ते एकच आहे. मग जेव्हा आमची या वेदांचं हे कर्म केलं की हे मिळेल, मग तसं मिळेल स्वर्ग, आणि मग कामना, आणि काय मग ह्या जन्मामध्ये आपण हे असं करायचं, हे बदलू ते बदलू, सगळं हे करत बसलं की काही मिळत नाही. म्हणून भगवान काय म्हणतात, अरे हे सगळं असं नुसती पुष्पितावाणी आहे, ही खरा भोग तिथं काही नाहीच आहे, म्हणून तिकडे जाऊ नकोस. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्म फळी आसक्ती धरुनिया, म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. एथ हे वाचुनी काही, आणिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही, दुर्बुद्धी ते देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधीते, निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती, परी एकची पुढे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा सुपती भोगता जो, जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावणी दीजे, कामिष्टांनी संचर विजे, काळकूट दैवे अमृत कुंभ जोडला, ओ पाये हाणोनी उलंडिला, तैसा नासिती धर्मुनी पजला हेतुकपणे, सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे,
परी नेणती ते काय कीजे अप्राप्त देखे जैसी रांधवणी रस सोयनीची करुनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू म्हणोनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनी वसे. भगवान इतकं छान सांगतात की अशी कुठली तरी अवस्था, उन्मनी अवस्था, समाधी वगैरे, म्हणजे आम्हाला असं वाटतं ते अध्यात्म वगैरे म्हणजे फक्त डोळे मिटून दगड व्हायचं. भगवान असं सांगतच नाही. आणि दुसरं टोक म्हणजे केवळ पशुबुद्धीनी बस कर्म करायचं, कर्माचं फळ भोगायचं, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीच आहे का? पैसे दिले आणि काय वस्तू घेतली, संपलं, एवढाच व्यवसाय, काही वेगळा विचार नाही का? की शूरी विचार जे आहे, शूर विचार काय आहे ते किती छान दृष्टी दिलेली आहे. जे काही कर्म आहे ते सुंदर कसं होऊ शकेल, व्यापक कसं होऊ शकेल, सूक्ष्म होऊ शकेल, त्याचं दीर्घ फल काय मिळू शकेल आणि सर्वोच्च फल किंवा त्याच्यामुळे आपल्याला काही कर्म करावंच लागणार नाही, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईल, मुक्ती प्राप्त होईल, असं काय आहे हे सगळं इथे सांगितलं भगवंतांनी. पण आम्ही काय करतो, आम्ही आपले कर्मामध्ये अडकतो. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, कर्मालाच आम्ही महत्व दिलं, कर्माचं प्रतिपादन करतात आणि मग सांगतात नाही वेदांनी सांगितलंय असं कर्म करा, तसं कर्म करा, म्हणले हे सांगितलेलं आहे असं सांगतात. पण हे सगळं कोण म्हणतंय? अविपश्चित, त्यांना काही विवेक नाहीये असे म्हणतात. मग काय मिळतं, कसं काय होतं सगळं? म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादि कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मग आता काय आपण या जन्माला आलेलो आहोत, मग आता काय करायचे? पूजा पाठ करा, यज्ञ करा, याग करा आणि असे काही ते सगळं करायचं. मग काय मिळतं? त्याच्याने आम्हाला काय मिळतं? स्वर्ग सुख मिळतं, स्वर्गामध्ये आपण जातो वगैरे, आणि मग स्वर्ग सुख भोगायचं म्हणले. हे एवढंच जीवन आहे, त्याला कुठे हे थोडी ना जीवन आहे. बस मग काय शिकायचं आणि मग एवढा पगार मिळाला, एवढंच दृष्टी, एवढंच जीवन. वेद एवढ्यापर्यंत सांगतात का? वेदांचा खरा अर्थ भगवान सांगतायत. पण आणि अशी जे म्हणले येथ हे वाचुनी काही आणिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. जे अविपश्चित, जे दुर्बुद्धी आहेत तर त्यांना असते काय म्हणून याच्याशिवाय दुसरं काही सुख नाहीच आहे म्हणले. म्हणजे केवळ कर्म आणि कर्माचं फल, पण त्याच्या पुढे ज्ञान नाहीये का, बुद्धी नाहीये का काही? त्या आम्ही काय बरं बुद्धिबळ खेळायचो नाही, मग ते लहान मुलं जी बुद्धिबळ, मग काय कसं खेळणार ते? मारामारी. मग त्या घोड्याने त्या पाद्याला मारायचं आणि लवकरात लवकर त्याला मार, ह्याला मार, ह्याला मार, ह्याला. त्याला म्हणलं अरे मी जिंकलो. म्हणलं तू जिंकला कसं म्हणतो? सगळ्याला मारून टाकलं म्हणजे जिंकणं झालं का? बुद्धिबळ तिथं काय वापरलं? बुद्धिबळ वापरलं का नुसतं तलवारीचं बळ वापरलं? कर्म आम्ही केलं आणि तो घोडा मारला, मारला, ते बुद्धिबळ नाहीये. बुद्धिबळ असं आहे की सगळं सैन्य, दुसरं पण सैन्य, माझं पण सैन्य, सगळं जसंच्या तसं ठेवून जिंकायचं, अशी चाल करायची. त्याचंही एक प्याद मेलं नाही पाहिजे, माझंही नाही मेलं पाहिजे, पण ते सगळं आपलं झालं पाहिजे.
अशी बुद्धी ती भूगोल आहे. पण मग इथे काय आपलं कर्म करायचं आणि फळ घ्यायचं. काय मारामाऱ्या करा नाहीतर आणखी काय बाटल्या. हे सगळे दुर्बुद्धी लोक आहेत. मग काय होतं नुसतं देखे कामना अभिभूत होनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊया. कामात्मान केवळ कामनेमध्येच त्यांचं मन लागलेलं आहे. कामना अभिभूत झालेले आहेत. दुसरं कामनेशिवाय दुसरं काही विषय उपभोग याच्याच आवडीत गेलेले आहेत ते. आणि मग भोगैश्वर्य प्रसक्ताना त्या भोगाच्या इच्छा भोगामध्ये आसक्त आहेत. त्यामुळे जो भोग करण्यासाठी ते मिळेल कसं, कुठलं कर्म केल्याने मिळेल, त्या कर्मामध्येच ते अडकलेले असतात. आणि मग स्वर्ग सुख वगैरे हीच त्याची इच्छा असते. क्रिया विशेषे बहुते न लोपिती विदिते गुण होऊनी धर्मा ते अनुष्ठिती. आणि मग अशी कर्म व्यवस्थित करतात ते, कारण हे यज्ञ याग करायचा मग त्याच्यामुळे स्वर्ग प्राप्ती होईल. त्यामुळे त्या क्रिया त्या विधीमध्येच ते निपुण होऊन जातात. असा करायचा तसं करायचं वगैरे. आणि आता त्याला दृष्टांत देतात. जैसा कर्पुराचा राशी की जे मग अग्नी लावून दी तर कर्म जसं म्हणले कापराचा ढीग असेल, अगदी काय एक कापूस आणि ढीग असेल तरी सुद्धा जेव्हा तो कापूस त्याला पेटवलं काय उरतं, काय मिळतं बरं? आता काहीच येत नाही. खरा जो चांगला कापूर असतो ना, तो कापूर जळल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. आजकालचा कापूर आम्ही जाळतो तर सगळं काळं होतं, काजळी तरी मिळते. कापूर जेव्हा जसं जाळतो तसंच म्हणले हे, किंवा म्हणले जो अमृत समजा किंवा कसा का मिष्टांनी संचर विजे काळकूट. जसा किंवा म्हणले सगळं छान गोड धोड लाडू पेढे सगळे बनवले मिष्टान्न, पण त्याच्यामध्ये विष कालवलं. सगळं चांगलं आहे कर्म, आम्ही एवढं आयुष्यभर सगळं नाती गोती आणि काय विवाह सगळं मोठं एवढं करतो, सगळं मंदिरं बांधतो, बिल्डिंग बांधतो, गाड्या घेतो, रस्ते बांधतो आणि सगळं सगळं करायचं त्याच्यात विष कालवण्यासाठी. म्हणजे काय आहे तर हे जे कर्म करून कामात्मना स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम भोगैश्वर प्रसक्तानाम, हे जे सगळं आहे ना ते म्हणजे असं आहे की मनामध्ये कामना ठेवून मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं ठेवून कर्म करणं, किंवा स्वर्ग म्हणजे सर्व सुख, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीच आहे हे मानून त्या स्वर्गाच्या प्राप्तीसाठी यज्ञ यागादी कर्म करायची, किंवा त्या भोगामध्ये आसक्त व्हायचं आणि विषय सुखासाठीच कर्म करायचं, हे करणं म्हणजे जसं काही कापराला जाळण्याचं. हातात काहीच नाहीये, केलंही गेलं तुपही गेलं नाही, तुपाट ना आलं. खरं म्हणजे दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणोनी उलंडीला. दैववशाने आपल्याला एवढं नशिबाने आपल्याला अमृत कुंभ मिळालाय. हे जीवन जे आहे हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, जंतूनाम नरजन्म दुर्लभ.
असा दुर्लभ असा हा जन्म मिळाला, पण तो आम्ही काय केला, पाये हाणोनी उलंडीला. अमृताचा कुंभ, पण तो आम्ही स्वतःहूनच आपल्या लाखेनी उडवून टाकला, पेटवला त्याला. असं केल्यासारखं आहे हे सगळं. कारण आम्ही काय करतो की आपलं कर्म कशासाठी करतोय, की मनाची एवढीशी कामना पूर्ण करण्यासाठी, क्षुल्लक काहीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं हा आयुष्य, आपलं वेळ, आपलं ज्ञान, आपलं सगळी जे कौशल्य सगळं त्याच्यामध्ये आम्ही लावतो. त्याला काही म्हणजे सगळं आपणच आपल्या पायानी किंवा आपल्या हाताने सगळं आपण गमावून बसतो. खरं म्हणजे क्षुल्लक विचार आहेत, छोट्याशा विषयाची कामना धरून काहीतरी कर्तव्य करायचं, धर्माचरण करायचं म्हणजे एवढे सगळे साया असं पुण्य अर्जिजे, मग संसार का अपेक्षिजे, परी नेळती ते काय कीजे, अप्राप्त देखे. एवढा सायास करायचा, एवढे श्रम करायचे आणि पुण्य जोडायचं, पण एवढं पुण्य केलं पण त्यांनी इच्छा काय ठेवायची, संसाराचीच इच्छा. जन्म कर्म फलप्रदान, या जन्मामध्ये मग मला काय प्रमोशन दे, मग असं कर, मग मुलगा दे, हे कर ते कर. आम्ही त्या इथल्याच वस्तू मागतो आणि इथेच भोगामध्ये अडकतो. दुसरा काही विचारच नाहीये. मेहनती ते काय की, त्यांना काय करतोय आपण हे कळतच नाही मुळी. एवढे अज्ञानी आहेत, विचारच नसतो काही त्यांना, दिसतच नाही काही त्यांना असं. त्याला आता पुन्हा उदाहरण देतात, जैसी रांधवणी रस सोय निकी, करुनिया मोले विकी. छान अगदी चविष्ट उत्तम असं अन्न शिजवायचं आणि विकून टाकायचं, काहीतरी 2 पैशाला विकून टाकायचं. मग अगदी तसंच आम्हाला एवढा हा धर्म मिळालेला आहे, हे वेद जे मिळालेले आहेत, त्याचा उपयोग आम्ही कशा करता करतो आहोत, विषय सुख मिळवण्याकरता जर केला, त्याच्यासारखी दुर्बुद्धी नाही, अविपश्चितता नाही, त्याच्यासारखं मूर्खपणा नाही आहे सगळं. म्हणून म्हणले, म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनी वसे. म्हणून म्हणले की वेद जे आहेत, वेद चुकीचे नाहीयेत, त्या वेदाचा अर्थ लावणारे जे आहेत, वेद म्हणजे कर्म असं जे म्हटलंय, त्याच्यामध्ये सगळं कर्मकांड सांगितलंय आणि त्या कर्मकांडामध्ये जे अडकतात आणि वेदाचा अर्थ कर्माप्रमाणे लावतात, कर्मपर अर्थ लावतात, ते जे आहेत ते म्हणजे कोणा म्हणते हे सगळे भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म म्हणले. हे वेद म्हणजे भगवंताचे श्वास सांगितलेले आहेत, ही वेदाची आज्ञा पालन करायला सांगितलेलं आहे. पण वेद सगळ्यात मोठं काय आहे की निष्कामपणे करायचं आहे, मनामध्ये कुठलीही कामना न पाळून ते करायचं आहे. भगवंताला ईश्वरार्पित बुद्धीनी कर्म करायचं आहे, हा खरा धर्म आहे निष्कामाची. मग पण आम्ही काय करतो, आमच्या सुखासाठी आम्हाला काय पाहिजे आणि माझ्या मनाला जे वाटतं त्याच्याप्रमाणे आम्ही हे करत असतो. आणि म्हणूनच तिथे जेव्हा अनेक कामना आहेत, त्या कामना स्वर्ग इत्यादी जे कुठेतरी कोणीतरी सांगितलं किंवा एकाने केलं म्हणून सगळेच जण, हा हे म्हणजेच जीवनामध्ये जसं आजकाल काय आहे की जो तो IT, सगळे IT जातात, आजकाल सगळे USA ला जातात, तर सगळे USA लाच जातात, म्हणजे ते स्वर्ग असं वाटायला लागतं. पण मग ही काय आहे, व्यवसायात्मिका बुद्धी नाही, ही सद्बुद्धी नाही.
ते कर्मासक्ती आहे, विषयासक्ती आहे. आणि मग अशा या आसक्तीमुळे भोग ऐश्वर्य प्रसक्त, भोग ऐश्वर्य याच्यामध्ये प्रकर्षेण सक्त खूपच चिकटून गेलो आपण. आणि मग त्यामुळे ती व्यवसायात्मिका बुद्धी काय होते, झाकून जाते ती अशी. खरं म्हणजे व्यवसायात्मिका तर प्रकाश तर आहेच आहे ना, बुद्धीमध्ये ते चैतन्य आहे म्हणून तर ती विचार करू शकते. पण ती बुद्धी झाकली गेलेली आहे आणि मग ती निर्णय सतत बदलत राहते, क्षणोक्षणी बदलत जाते, अव्यवसायात्मिका होते ती. आणि तिथं समाधौ न विधीयते, तिथे परमेश्वराच्या ठिकाणी ती स्थिर होऊ शकत नाही. म्हणून भगवान आता काय सांगतात, म्हणून त्या वेदांमध्ये पडू नकोस, म्हणजे ह्या कर्मकांडामध्ये अडकू नकोस. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थः निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदाः आहे बरं. मग वेदामध्ये जे कर्म सांगितलेलं आहे ते करायचं नाही, मग कशाला सांगितलं बरं? कारण ते काय आहे म्हणले त्रैगुण्य विषया वेदाः. खरं म्हणजे ते जे कर्म सांगितले हे वेदामधले हे विषय जे आहेत ना, हे त्रैगुण्य आहेत. त्रैगुण्य म्हणजे काय तर ज्यांच्यामध्ये 3 गुण आहेत ते त्रिगुणात, आणि त्यांना त्यांच्यासाठी हे वेद आहेत म्हणले. त्रैगुण्य विषया वेदाः त्रयाणाम गुणानाम समाहार त्रैगुण्यम. म्हणजे त्रिगुणवान जे आहे त्यांच्यासाठी हे आहे. आणि त्रैगुण्यम अस्ति येषां ते त्रैगुण्याः, त्यांच्यामध्ये त्रिगुण आहेत, त्रिगुणात्मक जे आहे त्यांच्यासाठी आहे म्हणे. म्हणजेच काय की आपण जे प्रत्येक व्यक्तिमत्व जे आहे ते 3 गुणांचं बनलेलं आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. ह्या सत्वगुणी, तमोगुणी आणि रजोगुणी हे जे आहेत त्यांच्यासाठी वेद आहे. म्हणजे कर्म सांगितलेलं आहे, काय यज्ञ करा, याग करा, आणि आणखीन काय सगळं जे कर्मकांड जे सांगितलेलं आहे हे अनेक अनेक व्रत वैकल्य जी सांगितलेली आहेत ती कशासाठी म्हणले, जे त्रिगुण आहेत अजून त्याच्यामध्ये. म्हणजे काय की तमोगुणातून रजोगुणात जायचंय, रजोगुणातून सत्वगुणात जायचंय, सत्वगुणात मधून हे सत्वाच्याही पलीकडे जायचं आहे आपल्याला. ह्या तमोगुणातून रजोगुणात जाण्यासाठी वेद आहेत, कर्म आहेत. अगदी झोपू नये आळसामध्ये जो राहिलेला आहे त्याला बाहेर काढायचं आहे. मग म्हणले चला जा, त्याच्यामुळे स्वर्गप्राप्ती मिळेल, तुला अप्सरा मिळेल, गंधर्व मिळतील, नृत्य गायन जा, त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं. रजोगुणातून आहे काही बुद्धी थोडी एकाग्र होईल, याच्यासाठी हे सगळं आहे म्हणले. पण तू काय हो म्हणले,
निस्त्रैगुण्यो भवार्जुन, तू त्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा म्हणते, निस्त्रैगुण्य हो म्हणते. सगळे त्या तीन गुणांचं गुणरहित तू हो म्हटले. निर्द्वंद्व नित्य सत्वस्थ निर्योगक्षेमात्मवान. ही खरी नैष्कर्म्य स्थिती आहे. काय बनायचं आहे आपल्याला, कसं व्हायचं आहे, आपण काय आहोत, फक्त 2 ते 3 अर्ध्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. अर्जुन जो आहे तो रडतो आहे, मी युद्ध करणार नाही, आणि एवढं लांब लचक भगवंताला हे होईल ते होईल, असं होईल तसं होईल, काय काय त्याला एवढं पाढे पढवले. भगवान एका शब्द छान सांगतात की कर्मामध्ये अडकलास आणि त्याच्यामुळे अशी बुद्धी सगळी झालीये, अशी करतोयस, पण तू काय हो, ते सगळं सत्वरजतम खेळ आहे सगळा, हा मायेच्या खेळामध्ये अज्ञानामध्ये हे सगळं आहे. मग मी आहे, देह आहे, मग देहामध्ये मग मी करणं, अहंकार आहे, कर्तृत्व आहे, मग भोक्तृत्व आहे. पण मग ते कर्म अशा प्रकारे करायचे, आपल्याला निस्त्रैगुण्य व्हायचं आहे, गुणरहित व्हायचं आहे, निर्द्वंद्व व्हायचं आहे, जिथे द्वंद्व पण नाही. निर्योगक्षेमात्मवान, आत्मवान भव म्हणताय. इतकं सुंदर की तिथे सत्वरजतमाचा त्याग करायचा आहे आणि त्या गुणाच्या पलीकडे जायचं. मग काय होईल? निर्द्वंद्व अवस्था. की द्विविधानं करू की नको मला कळत नाहीये, जय की पराजय, धर्म कुठला, मी धर्मविमूढ झालेलो आहे वगैरे, हे द्वंद्व तुझं राहणारच नाही म्हणले. काय करायचं, कोणतं कर्तव्य आहे आणि कोणतं अकर्तव्य आहे हे मला समजत नाही, याच्या पलीकडे तू जाशील. नित्य सत्वस्थ म्हणते, त्या सत्वामध्ये तू स्थिती राहील. आता इथे तर म्हणले सत्वरजतमाच्या पलीकडे जा, मग आता नित्य सत्वस्थ काय आहे, तर इथे आत्म्याचं जे सत्ता आहे त्याचं जे स्वरूप आहे ते नित्य सत्व आहे. सत्वगुण जो मायेचा पण सत्वगुण आहे, पण आत्म्याचं स्वरूपच मुळी नित्य सत्व आहे. सत जे आहे ना, ही आहे पण जे आहे त्या आहेपणामध्ये कुठलाही दोष नाहीये. जे जे चांगलं आहे ते सगळं म्हणजे ते नित्य आहे, ते त्या नित्य सत्वामध्ये तू राहा म्हणले. त्या सत्वामध्ये, नित्य सत्वामध्ये स्थिती जी आहे, आणि मग ती स्थिती म्हणजे काय आहे, निर्द्वंद्व नित्य सत्वस्थ म्हणजे निर्योगक्षेम. फार सुंदर आहे ना शब्द. आपलं सगळं आयुष्य कशामध्ये जात असतं, योगक्षेम. आणि भगवानांनी सांगितलंय मी सगळा योगक्षेम करत असतो, योगक्षेमम वहाम्यहम. मग भगवान करतात म्हणजे आम्ही कसं व्हायला पाहिजे, आम्ही निर्योगक्षेम व्हायला पाहिजे. म्हणजे काय हे सगळं, योग म्हणजे जे मला प्राप्त नाही ते प्राप्त करायचं. अरे माझ्याकडे घर नाहीये, मला पैसे नाहीये, मला नोकरी नाहीये, मग ते प्राप्त करायचं. आणि क्षेम म्हणजे जे प्राप्त आहे ते सांभाळायचं. आणि या 2 गोष्टीसाठीच आपण सगळं आयुष्य खर्च करत असतो. पण भगवान म्हणतात निर्योगक्षेम भव, तू ह्याच्यामध्ये पडू नकोस, तिन्ही गुणांच्या पलीकडे जा आणि त्यामध्ये तू निर्द्वंद्व होशील, निर्योगक्षेम होशील. कारण तुला काही काळजीच नाही राहणार, कोण करेल काय करेल हे सगळं, तर काही प्राप्त करण्याची गरज नाहीये आणि प्राप्त केलेलं सांभाळण्याची पण गरज नाहीये, अशी ती स्थिती आहे म्हणले.
तर आणि आत्मवान भव म्हणले. आत्मवान म्हणजे आपण जे खरे आहोत, मी जे आहे ते व्हायचंय आपल्याला. आता आम्ही काय वेगळं वेगळं झालेलो आहोत ना, नाव वेगळं, वय वेगळं, आणखीन काय काय सगळे होऊन बसतो आम्ही. भगवान म्हणतात आत्मवान भव. आपण सगळे धनवान, गाडीवान, बलवान, सगळे काय ते बुद्धिवान, बुद्धिमान, सगळ्या वेगळ्या वेगळ्या उपाधी घेऊन बसलोय, पण आत्मवान म्हणजे काय माहितीच नाही आपल्याला. भगवान म्हणतात तसं हो, या 3 गुणांना सोडून दे. हे वेद जे आहेत ते त्या 3 गुणांवाल्यांसाठी आहेत. अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञान आहे. मग ते कर्म जे कर्मकांडामध्ये अडकायचं नाहीये. कर्म अशा प्रकारे करायचं, निष्काम कर्म करायचे, ईश्वरार्पित बुद्धीने करायचं आहे. तो खरा धर्म होत असतो. तिही गुणी आवृत हे वेद जाणो निभ्रांत, म्हणोनी उपनिषदादी समस्त सात्विकते येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणोनी तू जाण हे सुख दुःखासीच कारण हेथ झणे अंतःकरण दिगोदेसी तू गुणत्रया ते अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुखांतरी विसंबधणी तिही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत. वेद कसे आहेत? 3 गुणांनी आवृत आहेत, 3 गुणात्मक आहेत ते. असं निभ्रांत निश्चितपणे जाण म्हणले. 3 गुणांमध्ये आहेत, जे गुणाचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी वेद आहे. आणि मग म्हणजे म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. त्याच्यामध्ये मग उपनिषद पण वेदामध्येच येतात. ती उपनिषद कोणासाठी आहेत? जे सात्विकांसाठी आहेत. त्याच्यामध्ये काय म्हणलं त्याला, आत्मज्ञान आहे. पण उपनिषदामध्येच सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे म्हणले त्या हुंडा असतो, सूप असत, तेव्हा तो हुंडा सगळा फुलपट सगळे आम्ही फेकून देतो ना, पाकडून पाकडून. तसं म्हणले जेव्हा ज्ञान होत, मला ज्ञान एकदा झाल्यानंतर उपनिषद पण अशी फेकून द्यायची, ग्रंथ सगळे फेकून द्यायचे. ते पण निस्त्रैगुण्य भव म्हटलेलं आहे. मग ही उपनिषद, अरे मग वेदामध्ये ब्रह्मविद्या पण आहे ना, उपनिषद पण आहेत, ते ज्ञान झाल्यानंतर त्याचाही काही त्याला उपयोगच नाहीये ना. सत्वाच्या पलीकडे तो गेला. सात्विक गुण हा सत्वा गुणातीत करण्यासाठी उपयोगी आहे तो, म्हणजे तो सगळा. आणि मग बाकीचा जो भाग आहे, येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. उपनिषदांमध्ये जी सात्विक सगळं ब्रह्मविद्या इत्यादी सांगितलेलं आहे, किंवा ती साधनासाठी सांगितली, मन एकाग्र कसं करायचं, शुद्ध कसं करायचं, विवेक वैराग्य कसं आणायचं, आणि ध्यान समाधी आणि ती आत्मविद्येचं जे अनुभूती अपरोक्ष ती सांगितली त्याच्यामध्ये. आणि येर जे दुसरं जे आहे, इतर बाकीचा भाग वेदांमधला काय रजतमात्मक आहे. रजोगुण आणि तमोगुण तमोगुणात्मक आहे तो. मग रजोगुण आणि तमोगुण म्हणजे काय? तिथे कर्म आहे, फक्त इंद्रियांच्या स्तरावरचं कर्म, खाणे पिणे झोपणे सगळं चाललेलं. मग ते तिथे म्हणजे इतर काही कर्म जी सांगितले ते कर्माचं निरूपण तिथे आहे, यज्ञ याग इत्यादी. मग तिथे स्वर्ग सुख कसं मिळेल, स्वर्ग प्राप्ती कशी होईल, विषय सुख,
हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून म्हणले म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण येथ जणे अंतःकरण रिगो देसी. म्हणून म्हणले हे हा जो रजतमात्मक हा जो भाग आहे तो काय आहे, सुख दुःखासीच कारण. त्याच्यामुळे एक तर सुख होईल आणि सुख नाही झालं तर दुःख होईल. कारण ते कर्म करणं काही सोपं नाहीये. एक तर ते कर्म केल्याने काही चूक झाली तर ते मिळत नाही, मग दुःख येतं. काही विपरीत घडलं, कमी मिळालं तरी पण दुःख आहे. आणि ते जेवढं केलं तेवढंच मिळणार, त्याच्यानंतर पुन्हा दुःख आहे. म्हणून ते सुख दुःख देणार आहे. इथे म्हणले येथ झणे अंतःकरण रिगो देसी. इथं तुझं मन नेऊ नकोस, तुझं अंतःकरण तिथे लावू नकोस. मग काय कर, तू गुणत्रया ते अभेरी, ह्या 3 गुणांचा अभेर कर. म्हणले त्याग कर. निस्त्रैगुण्यो भव, 3 गुणांच्या पलीकडे जा तू. आणि म्हणजे काय करायचं, निर्द्वंद्वो भव. निर्द्वंद्व, माझं तुझं, मी माझे हे न करी. माझं तुझं असं करू नकोस, चित्तामध्ये ठेवू नकोस. आत्मवान भव, एक आत्मसुख अंतरी. आत्मा ह्या जे आपल्यामधलं ना, आपण काय आहे, आनंद स्वरूप आहे. त्या आनंद स्वरूपामध्ये आपल्याला राहायचं आहे, त्याच्यापासून दूर जायचं नाहीये. ते आत्मवान, मी स्वतः जे खरं आहे ते होऊन जायचं आहे. आणि ते सोडू नकोस. अशा प्रकारे भगवानांनी इतकं सुंदर हे बुद्धियोग सांगतात की आपण आपलं कर्म अशा प्रकारे करायचं, जे कर्तव्य आहे ते अशा प्रकारे करायचं की आपण निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थ, आत्मवान झालं पाहिजे. अशा प्रकारे कर्म करायला सांगितलंय. आणि म्हणून वेदांचं खंडन केलं असं वाटतं. वेदांचं खंडन नाही केलेलं इथे, तर वेदाचा कर्मपर अर्थ लावणं हे याच्यावर खंडन केलं. आणि असा कर्मपर अर्थ लावून ज्यांनी हा धर्म शिकवला त्याचं खंडन केलेलं आहे. आणि भगवान म्हणतात त्याच्याकडे जाऊ नकोस, तू सत्वरज तमाच्या पलीकडे जा. आणि मग आता पुढे त्याला एक दृष्टांत देतात की काय आहे हे त्रैगुण्याच्या पलीकडे जाणं म्हणजे काय आहे, किंवा निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थ, आत्मवान म्हणजे काय आहे, त्याचा एक सुंदर दृष्टांत देतात. आणि पण उद्या पाहूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरिः ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम.